गुड मॉर्निंग वैभववाडी. आज दिवस दुसरा. निघालो होतो गोव्याला, परंतु वैभववाडीजवळ येता येताच संध्याकाळ झाली आणि या छानशा अशा जागी येऊन पोचलो. मित्र ऋषी याचं घर आहे. सकाळचा सूर्यदर्शन आणि हा शांतचं वातावरण. आता विचार मनात येतो की गोव्याला जायलाच नको. आपलं कोकण खरंच छान आहे. माझ्या मित्राचं एक घर आहे वैभववाडी येथे. वाडीच म्हणावी लागेल. आजूबाजूला फळांची झाडं आहेत, दारातच शेती आहे, मुळा लावलेला आहे, आणखीन कोळीताची भाजी आहे, आणखीनही भाज्या आहेत त्याचे. आणि असं आम्ही गोव्याला निघता निघता वैभववाडीपर्यंत येऊन पोचलो आणि आमचा दिवस दुसरा. आज गोव्याचा प्लॅन जरा बाजूला ठेवून वैभववाडीला किंवा कोकणातच फिरायचा विचार केला आहे. बघू आज कसा दिवस जातो. राहा आमच्याबरोबर दिवसभर, तुम्हाला दाखवतो मी. ही आमची गाडी तयार होते आता. सकाळी बघू काय प्लॅन करतायत. चला तर भेटत राहू दिवसभर. तर हे छानसं असं माझ्या मित्राचं वैभववाडीमधील घर आणि आजूबाजूला ही शेती. चवळी आणि मुळे. अच्छा, कोळीत माहिती आहे ना कशाला? ते कोळताची पिठी पावसाळ्यात खातात ते, आणि आता शेती करावी लागते. भाजी पण करतात कुळदाची. ऍक्च्युली ही थंडीमध्ये शेती का, कारण जमीन ओली असते, दवाच्या पाण्यावर ही शेती होते कोळताची. त्याला पावसाची गरज. तर हे आमच्याशी जाणकार, ज्यांना बहुतेक भविष्यात पद्मश्री मिळू शकतो असे गणेश मोरे, त्यांनी आपल्याला ही शेतीची माहिती दिली आहे. आणि हे माझी मित्रमंडळी, आमचा पुण्याचा राजा, त्या शिरोड्याचा शिरोडकर आणि अलिबागचा ठाकूर. आणि ऋषी, तुमचे ऋषीचे भाऊ का? ऋषीचे दादा आहेत इथे. दादा नमस्कार. दादा नमस्कार. अरे काका तुझं वय काय? दादा बोल त्यांना. पहिला दादा बोल. पहिला दादा बोल. तू मोठा असेल त्यांच्यापेक्षा, दादापेक्षा. यांचं वय 56 आहे. तुमचं किती आहे? दादा तर आता आमचा हा 56 वर्षाचा यंग बॉय 52 वर्षाच्या लहान मुलाला दादा बोलतोय, काका बोलतोय, काका बोलतोय. तर आता काय बोलावं आपण? हे जग बदलत चाललंय. लोक मानतच नाही की माझं वय झालंय म्हणून. तर आमचा हा ऋषी, त्याचं घर, त्याची गाडी, त्याची शेत, त्याची बोरिंग, त्याचा बाथरूम, त्याचा नळ, त्याचा व्हीटर, त्याचा साबण, त्याची कोलगेट, असा त्याच्या घरी घेऊन आलाय. आणि आम्ही ही पिकनिक एन्जॉय करतोय. दिवसभर आपण फिरत राहू इथे. चला भेटूया आपण पुढे. निघालोय आज फिरण्यासाठी गोव्याच्या जागी, कोकणातच. तर गणेश मित्रा, आज आपण कुठे कुठे जाणार आहे? आज आपण जाणार आहोत. आता पहिलं पेट्रोल भरणार गाडी, कारण गाडीत पेट्रोल भरलं तर पुढे जाऊ शकतो. आणि मग तिथून मग वेंगुर्ला निवती रॉकला तिथे कायाकिंग करायला चाललोय आता. आणि तिथून मग आम्ही रेडीच्या गणपतीला जाणार. रेडीच्या गणपतीवरून मग हरमळला जाणार. हरमळ गोवा म्हणजे महाराष्ट्र बाउंड्री क्रॉस करून गोव्यामध्ये जाणार. आणि मग तिथून फिरून वगैरे पूर्ण हरमळला सगळं मस्तपैकी फिरून वगैरे शिरोड्यामध्ये येणार. आमचं वस्तीचं ठिकाण शिरोडा आहे. शिरोडा बीच. तर चला बघू. आज हे कोकणातले मोरे आहेत. आणि शिरोडा बीचला आराम वगैरे केल्यानंतर सकाळी आम्ही पुन्हा आरोंद्याला माझ्या घरी येणार. आणि आरोंद्यावरून माझ्या घरानंतर मग आम्ही मालवण, कुणकेश्वर वगैरे सगळं फिरून, मांडवल, कुणकेश्वर वगैरे फिरून बॅक टू द वैभववाडी. चल, आणि वैभववाडीवरून मग घरी. हा 2 दिवसाचा त्याने आपल्याला शेड्यूल सांगितलंय. गोव्याला दर्शन घेऊन येऊ आणि कोकणातच फिरू असा प्लॅन आहे. पण बघू काय होतंय ते. तुम्हाला बरोबर मी घेऊन आहेच दिवसभर. चला प्रवास सुरू करतो. ऐकलं काय? शत्रूला मार. वैभववाडीमधील श्री समर्थ स्वामींच्या मंदिरामध्ये आलो आहे. ते सकाळी दर्शन घेण्यासाठी.
आलो पिकनिकला खरं, पण जरा पूजापाठ होते. कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येक तिठ्यावरती एक मंदिर मिळतो. अशा प्रकारे हे स्वामींचं मंदिर छान असं वैभववाडीमधील. स्वामींचा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठी अखंड राहावा ही एक स्वामींच्या चरणी प्रार्थना. छान असं मंदिर आहे, बाजूला आवार आहे, पक्षी तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी सकाळची वेळी. पावसात तर आणखीन चांगलं वाटत असेल इकडे. हा सभोवलचा परिसर आणि हे स्वामींचं मंदिर. कणकवलीमध्ये ऋषी घेऊन आला आहे हॉटेल मंजुनाथमध्ये नाश्ता करायला. काय स्पेशल आहे इथे ऋषी? साऊथ इंडियन इथे घेऊन आला आहे. चला नाश्ता करून पुढे भेटू. कणकवलीमध्ये आलो आहे. किशोर नेहमीप्रमाणे सर्व्हिस देतो आहे. कटवाडा, मिसळपाव. समीर मस्त लागला कामाला. चला मग नाश्ता झाल्यावर भेटू. हॉटेलमध्ये पदार्थ खाल्ले, परंतु उपमा चांगला वाटला. मंजुनाथमध्ये कधी आलात तर उपमा नेहमीच खा तुम्ही. आता हे सर्व आलेले तिथे आणि हे कोलमकर आणि मोंडकर भेटलेले आहेत इथे पार्किंगमध्ये. समुद्रात एक फेरफटका मारणार आहोत सर्व मित्रमंडळी. बोट लागते तिथे. ह्या आता बोटी लागल्या तिथे. गणेशनी जाऊन आधीच जागा पकडली इथे. खाडी ही खाडी समुद्राला पुढे जॉईंट होते. नेवती समुद्र किनारी आलोय. शिरोडकर पहिला वाघ. समीरची कंबर मोठी असल्यामुळे त्याला आत्मशिराला त्रास होतोय आणि बोटच वाघ घेऊन गेला तिकडे. तो काय मेल्या तू बोटच घेऊन गेला. अरे ऋषी बोटीत निघालोय. सुरुवात करतानाच पहिला समोरच्या बोटीला ठोकले आमच्या बोटीने. 7 जवान चालले तिकडे. 1 मिनिट. समुद्रात 16 किलोमीटर प्रवास करतोय आता. दुपारची वेळ आहे. बघू आता काय काय दाखवतोय आम्हाला आमचा नाविक दर्या सारंग भाऊ. हाय गणेश इथे. किशोर, यंग बॉय, शिरोडकर, ऋषी, सम्या आणि मागे आहे तो आमचा विष्णू जो मदत करतोय आमच्या दर्या सारंगला. छान असं सौंदर्य आजूबाजूला. भेटू आपण प्रवासात. तर कुठे घेऊन चालू ते बघतो. 600 किलोमीटर आम्ही आतमध्ये जाणार समुद्रात. ते सगळं भरपूर काय काय बघायला आहे. आणि मग हे करणार बंजी जम्पिंग. दोन डोंगराच्या मध्ये वगैरे आहे. नंतर कॅकिंग करणार आहे सगळं. सुरमई फिशिंग चालली इथे समुद्रामध्ये. सुरमई इथे सौदा कर ना. मासो मासो दाखवा. मासो सुरमई सुरमई. दिस वन फिशिंगला आले तरी फिशिंगला आलं. डॉल्फिन दिसतात आपल्याला. या समुद्रामध्ये डॉल्फिन आहेत. तुम्हाला दिसतात डॉल्फिन. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणं एक चांगला अनुभव आहे. अरे वा वा वा, सुंदर, मजा आली.
प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा आणखीन चांगला अनुभव आहे. निवतीचे रॉक्स दिसतात इथे समोर तुम्हाला. आणि इथे प्रेमी युगुल येऊन फोटो काढतायत त्याचे. प्री वेडिंग काढतायत. प्रेमी युगुल बोलतात त्यांना. अरे चार असं बरोबर आहे. गणेशा, विष्णू, गणेश, किशोर, चिरोड्या, समीर आणि आमचा होस्ट. हा निवती रॉक आहे. हा रॉक आहे का पुढे? पुढे आहे ना, दिसतो ना सिंगल वाला रॉक पुढे हे असंच ट्रेलर गोल्डन रॉक. आणि हा गोल्डन रॉक आलेला आहे समुद्रामध्ये. जसं उन्हाचा हे वाढेल तर तसं एकदम लांबून दुरून सोन्यासारखं चककणारा हा रॉक, याला बोलतात गोल्डन रॉक. नियर बाय निवती समुद्र किनारा. आणि समोर तुम्ही बघताय ते एका प्री वेडिंगचा शूट चाललाय तिथे. देव त्यांचा संसारात त्यांना आनंदी ठेवो आणि ह्या वेडिंगमध्ये ते जे खुश आहेत तसेच त्यांना जिंदगीभर सुख मिळो. ह्या शुभेच्छा, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. असा आम्ही शुभेच्छा दिलेत लग्नाच्या. समुद्राचं पाणी उडणारं आणि ह्या दूरवर तुम्हाला दिसत नसेल, मलाही दिसत नाही, डोंगरामध्ये आम्ही चाललेलो आहे. ते असणाऱ्या रॉक्स जे समुद्री खडक आहे त्यांचा बघण्यासाठी. हा खोल समुद्र, बरोबर डॉल्फिन पण आहेत ओढीच्या बाजूने पोहणारे. चांगला अनुभव आहे. पाण्यामध्ये प्रवास इतका होता की गणेश मोरे शेवटी कंटाळून झोपले. इकडे हे यंग बॉय मागे आहेत आमच्या, पाण्याचा आनंद घेत आहेत आणि पुढच्या पिकनिकचा प्लॅनिंग आताच करतायत. ही त्यांची खासियत आहे. पिकनिक संपायच्या जागी पुढची पिकनिक करतात. समुद्र किनाऱ्यापासून जवळजवळ 16-17 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आता या निवतीच्या बीचवरती असणाऱ्या रॉक्स बघण्यासाठी आलो आहे. 16 किलोमीटरमध्ये जवळजवळ आम्ही 1 तासापासून होडीमध्ये आहोत. प्रवास चांगला आहे पण पाण्याच्या लाटा येतात आणि हलणारं पाणी, त्यामुळे कधी कधी भीतीचं वातावरण तयार होतं. पण चालू आहे की निवतीचे मोठे मोठे खडक पाहण्यासाठी निवती रॉक्स. मलाही दाखवतो मी. प्रवासात बरोबर माझ्या आहे किशोर, त्याचा नेटवर्क नाही म्हणून तो परेशान आहे. बाजूला आहे विष्णू. निवतीचे जे रॉक्स आहेत, समुद्र डोंगर आहेत तिथे आम्ही पोचलो आहोत सगळेजण. समुद्र किनाऱ्यापासून 16 किलोमीटर आतमध्ये असणारा हा दगडांचा असा एक मोठा असा डोंगरच आहे एक प्रकारे समुद्रामध्ये. आणि यामध्ये तुम्हाला विविध असे जलचर प्राणी दिसतात आणि छानसं असं हे नयन सुंदर असं दृश्य आम्हाला समोर दिसतंय. तुम्हाला मोबाईलमधून दिसणं कठीण आहे. आणि एका या मालवणी मित्राला कालवं पण दिसलेली आहेत. तर असं आम्ही आलो आहे निवतीच्या खडका समुद्रामध्ये असलेल्या एका डोंगरावरती. सुंदर असं समुद्रकिनारा आहे. त्याच्या आतमध्ये 16 किलोमीटर आतमध्ये आहे. जवळजवळ 1 तास लागतो प्रवासाला आणि आतमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं. हे काय सिगल बेड. ओके, सिगल बेड बोलतात. इथे सिगलचे पक्षी असतात, त्यांचं निवाराचं ठिकाण आहे. इथेच ते अंडी घालतात. इथेच सिगल पक्ष्यांचे घरटी पण आहेत. तर छान हे निवतीच्या समुद्रकिनारी असणारे रॉक्सचे वेगवेगळे डिझाईन आणि ह्या 2 खडकांमधून हा प्रवास मस्त अनुभव आहे. हा
निवतीच्या रॉक्समधला प्रवास वेगळा अनुभव आहे. आयुष्यात एखाद्या वेळी अजून एकदा यावं लागेल मला माझ्या परिवाराबरोबर. आतमध्ये चाललो आहे. समुद्राच्या मोठ्या लाटा येतात आतमध्ये आणि या समुद्राच्या लाटांबरोबर ही आमची हलणारी होडी आणि गारवा आहे हवेमध्ये. आजूबाजूला हे मोठे असे खडक आहेत. ही कालवं दिसते तुम्हाला बाजूला. ते तुम्हाला खडकावर दिसते ते लाईट हाऊस. अगदी पार इंग्रजांच्या काळाच्या आधीपासून असणारे लाईट हाऊस. ते बांधकामावरून तुम्हाला कळेल तिथे पोर्तुगीज लोकांनी बांधलेलं हे लाईट हाऊस आहे. डच लोकांनी बांधलेलं लाईट हाऊस आहे. आणि आता समोर दिसते ते नवीन लाईट हाऊस. हे लाईट हाऊसच्या मागची बाजू मस्तपैकी बांधकाम केलेलं आहे आणि एक वेगळंच बांधकाम दिसतंय आपल्याला या समुद्रामध्ये. आणि इतक्या वर्षानंतर पण हे बांधकाम तसंच उभं आहे. अजून एखादा दगड बाजूला पडलेला दिसतोय. नजरेला मला छान दिसतंय, तुम्हाला कसं कळत नाही. इथे पूर्वी जेट्टी होती कारण इथे पायऱ्या दिसत आहेत कोरल्या दगडामध्ये. ह्या पायऱ्या आहेत. इथे बाजूला बांधकाम केलेलं दिसतंय. भरतीच्या वेळी इथून पाण्याचा वेगळाच एक बोलतात कारंजा उडत असतो. आणि आता सध्या भरती नाही, आवटी चालू आहे म्हणून काही दिसत नाही. ते येऊ घ्यावं तरी भरतीच्या. अशा प्रकारे नापणे येथील रॉक्स बघून आम्ही एक 3-3.5 तासाच्या प्रवासानंतर परत रिटर्न समुद्रकिनारी चाललो आहे. आता मजा आली, प्रवास चांगला झाला. आणि मित्र कालवं काढताना बघताना त्याला खूप आनंद होत आहे. आजूबाजूचा परिसर सुंदर असा समुद्रकिनारा आणि आम्ही आता आलो आहोत आपण समुद्रकिनारी. एक वेगळा अनुभव घेऊ. चला तर पुढच्या प्रवासामध्ये कंटिन्यू आपण भेटत राहू. उतरताना हे आमचे पुण्याचे मित्र आणि मालवणी लोक थरथर कापते त्यांचं पाण्यामध्ये. हे नावाचेच मालवणी आहेत. आणि गणेश मोरे त्यांचा लाईफ जॅकेट पण घेऊन आलाय बाहेर. मजा आली. प्रवास संपलाय. आम्हाला आमच्या नाविकाने उतरवला इथे. किशोर सुद्धा आलेला आहे पाण्याच्या बाहेर. मजा आली किशोर. दुबईला पोहोचलाय हा. हेरा कुठला पिक्चर होता तो? तेजाब नाही, तेजाब बाप नंबरी बेटा 10 नंबरी मधले. अल्लाह दुबई आ गया तुम्हारा. हम दो दीवाने चले हैं कायाकिंग करने के लिए. हाँ. कायाकिंग. चलो हम लोग जा रहे हैं. दो दोस्त, 30 साल की यारी. हम लोग जा रहे पानी में, मज़ा कर रहे हैं. और ये उनका वीडियो, तुम्हारा वीडियो क्यों निकाले हम. चलो आगे कौन करना. चलो दोस्तों, हम लोग जा रहे कायाकिंग के लिए. मी माझ्या मित्रांबरोबर कायाकिंगला आलो आहे. याचं नाव काय करता तू? थांब अरे तिकडे लक्ष दे रे. करतो रे, जरा जा ना पुढे तू. फाटली आहे. माझी फाटली आहे. ठोकलं नाही ठोकलं. ठोकणार बघ. चल. मी आणि विष्णू दोघं पार्टनर आहोत. आज कायाकिंग करतोय. चांगला अनुभव आहे. पाण्यामध्ये
मजा येते. लव यू. ये फोटो निकाल भाई. अरे हाँ भाई चल रहा है किशोर ठाकुर और ऋषिकेश. बोथ आर माय फ्रेंड कायाकिंग. हे तो गणे असा का राहिलाय? गणे असा का राहिलाय? ठोकला 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 काय नाव होतं? ठोकला. आणि ठोकली हे दोघं ड्रायव्हर बरोबर नाही. ऋषिकेश आणि हा पुढे किशोर दुस ड्रायव्हर आहेत. एक किती वेळ आहे? 1 तास आहे, अर्धा तास. त्याला हवं तेवढा. यार तो गण्या बघ ना कसा आहे तो गण्या. काय हलवतच नाही. काय करणार? जाऊ दे आपण चालू चल. आमचा बाजा हा दर्या सारंग मित्र विष्णू कोळंबकर. या ग दर्याच्या गुला मोठा ढग पाण्यावरी गाती तुफान लाटा लाटा लाटा. आई बापाची लाडाची लेक मी लाडी नेसली ग. नेसली. आपण दुसरं त्याला पॅन्ट भेटली हलवून हलवून. कायाकिंग करतोय माझा वल्लभ पाठीमागे बसलाय विष्णू. वल्लव रे नाखवा. ओ वल्लभ रे रामा. वल्लव रे नाखवा. एक नंबर आहे विष्णू. विष्णू माझा मित्र आहे ना, हा खूप हुशार आहे. हा खूप पूर्वी तो एक्स नेव्ही असल्या कारणास्तव त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक त्याला माझा पार्टनर निश्चित केला. कारण मला माहिती होतं की मला जाऊन त्रास नाही होडी चालवण्यासाठी. परंतु नंतर मला केलं होडी चालवता येत नव्हतं म्हणून विष्णूला नेव्हीमधून काढून टाकलं. आता त्यांनी बघा चुकीच्या दिशेला मला फिरवलं आहे त्यांनी. तिथे जावे ना. तर विष्णूने आता एक एम साध्य केलं आहे त्यांनी. अशा प्रकारे आम्ही दोघं मित्र अगदी वेगाने चाललो आहे समुद्राच्या पाण्याला छेदून. आमचे 2 मित्र गणेश आणि शिरोडकर पुढे गेलेले आहेत. खूप दूरवर ते दिसत आहेत वाटतं. तेच आहेत दूरवर टाकलं दिसतोय. दूर लांब गेलं ते. छान आहे अनुभव आहे वन्स लाईफ. पण अजून एकदा फॅमिलीबरोबर यायची इच्छा आहे. म्हणजे काय सगळं मजा येईल फॅमिलीबरोबर आलो तर. चला चालू ठेवतो माझा आणि विष्णूचा प्रवास. आजचा दिवस दुसरा, संध्याकाळ झालेली आहे. शिरोड्याला आलो आहोत आम्ही एका रिसॉर्टमध्ये. रिसॉर्टमध्ये रूम अच्छा चांगला मिळाला आहे की समोर हे माझं रूम दिसतं आहे. आम्ही जिथे राहिलो आणि हा समोर मस्तपैकी असा समुद्र. छानपैकी असं हे वातावरण आहे. समुद्रकिनारी आहोत आम्ही. समोर दिसतात ते आमचे मित्रमंडळी आहेत. शांत वातावरण आहे. कोण जास्त गर्दी नाही, काही नाही. शिरोडा गावचा हा समुद्रकिनारा आणि आमचा मित्र शिरोडकर. शिरोडाचाच शिरोडकर आहे. शिरोडकर तुझं गाव इतकं सुंदर आहे. काय तुझं कसं वाटतं तुला? निसर्ग सौंदर्यातलं शिरोडा गाव आहे. इतक्या जवळ नेहमी यायचं का लहानपणी आंघोळ करायला इथे? लहानपणी आम्हाला तिकडे पिकनिकला घेऊन यायची शाळेत. इथे जवळ शाळेत गावातल्या गावात. आणि खूप इकडे आंघोळ केली आहे लहानपणी त्या समुद्रामध्ये. आणि हे शिरोडकरचे आताचे मित्र. पिकनिकचा दुसरा दिवस संपलाय. समीर निवांत पाण्यामध्ये एकटाच डुबतोय. दूरपर्यंत इथे कोण दिसत नाही तुम्हाला. चांगला समुद्रकिनारा एकदम. चला मित्रांनो, परवा 3रा दिवस आहे. गोव्यापर्यंत पोचतोय का मी तुम्हाला सांगेल नक्कीच. कारण मजा महाराष्ट्रातच येते, कोकणामध्ये आपल्या. आता भेटू उद्याच्या दिवशी. तोपर्यंत टाटा बाय बाय.